जेएनयूचा गड अखेर डाव्यांनी शाबूत ठेवला। सेंट्रल पॅनलच्या चारही जागा आयसा एफएसआयच्या डाव्या आघाडीनं पटकावल्या। वैचारिक लढाईत डाव्यांनी संघाला दिलेला हा क्लीन स्वीप आहे, कारण गेल्या वेळेस एक जागा जिंकणाऱ्या अभाविपला यावेळी खातही उघडता आलं नाही। देखिए, जीत के लिए गठबंधन नहीं है, ये एक मैसेज देने के लिए गठबंधन है जो आम छात्रों की डिमांड थी। यहाँ पे आम छात्रों ने जिस तरह से स्टैंड विद जेएनयू मूवमेंट में पार्टिसिपेट किया, उनकी तरफ से ये मैसेज था कि आप गठबंधन करिए और एबीवीपी को करारी शिकस्त दीजिए। इस कैंपस से ये मैसेज पूरे देश में जाए कि अगर आप छात्रों पर हमला करेंगे तो छात्र आपको उठा के पटक देने के लिए तैयार हैं। डाव्यांनी विजयाचा गुलाल उधळला असला तरी कौतुकाचा वर्षाव मात्र एका मराठी मुलावर होतोय। अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या बापसा अर्थात बिरसा फुले आंबेडकर संघटनेनं डाव्यांना कडवी झुंज दिली। हा जो राग आहे इनजस्टिसच्या विरोधामध्ये, हा जो हेट्रेड आहे, हा जो कॉम्बिनेशन आहे, हा कॉम्बिनेशन अनुभव असा आहे की मला असं वाटतं माझी विक्री झालेली आहे। पूर्ण लेफ्ट आणि एक राईट विंग विरोधामध्ये असल्यानंतरही इतकी क्लोज फाईट मला वाटते जेएनयूच्या पूर्ण इलेक्शनमध्ये हा पहिला इलेक्शन आहे ज्यामध्ये लेफ्ट युनिटी आणि राईटच्या अगेन्स्टमध्ये इतकी मोठी टक्कर एका मार्जिनलाइज्ड सेक्शनने उभी केली आहे। या सगळ्या निवडणुकीमध्ये तुमचा नारा आम्ही ऐकतोय की जेएनयू की धरती पर बिरसा फुले आंबेडकर, हा नारा जो आहे तो दिवसेंदिवस आता आणखी आक्रमक होत जाणार। हा नारा आक्रमक होत जाईल। मूळ नागपूरचा राहुल सोनपिंपळे हा बापसाचा जेएनयूतला प्रमुख। जेएनयू की धरती पर बिरसा फुले आंबेडकर या घोषणेनं डाव्यांची झोप उडाली। जेएनयू डाव्यांचं केडर मजबूत असलं तरी बापसा हा निश्चितच येत्या काळात पर्याय ठरू शकतो। इथे पूर्ण पॉलिटिकल जे घडामोडी आहेत सगळ्या बदलल्या आहेत। हे फक्त बापसामुळे झालं आहे, कारण की बापसा हा बहुजन एकताच्या नाऱ्यावरती आला आहे। पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही स्वतः बघणार आमच्यासोबत बाकी लेफ्ट सुद्धा येईल आणि ते स्वतः सुद्धा म्हणतील की आता आम्ही दलितांना शासन करायला देऊ आणि दलितांच्या हातात आज शासन देऊ। निकाल हाती येताच कॉम्रेड लाल सलामच्या घोषणा आसमंतात दुमदुमू लागल्या। हा निकाल संघाला चपराक असल्याचं सांगत डाव्यांनी अभाविपची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली। जेएनयू कैंपस से पूरे देश के लोगों को एक मैसेज गया है कि फर्जी राष्ट्रवाद, नकली राष्ट्रवाद जेएनयू में नहीं चलने वाला है। पूरा क्रेडिट जो है वो जेएनयू के वोटरों को जाता है, उनको कोई भी बात समझाने की जरूरत नहीं है। उन्होंने ये साबित किया है देश के सामने कि जब आप उनके प्रतिनिधि को पकड़ लेंगे, जेल में डाल देंगे उनके प्रेसिडेंट को, तो वो अपनी लड़ाई बिना प्रेसिडेंट के भी लड़ लेंगे। मात्र पराभवाच्या भीतीनंच डावे एकवटले आणि ती भीतीच त्यांचा पराभव ठरली असं अभाविपचं म्हणणं आहे। हमारी मोरल विक्ट्री उसी दिन हो गई जिस दिन ये सारे एक साथ आए थे। ये अलग मसला है हमारे हैं, लेकिन हमारा कैडर कंटेंट पे पिछली बार से बहुत ज्यादा है। अब इनकी मजबूरी होगी, इनको हर साल साथ में लड़ना होगा, क्योंकि हमारा कैडर वोट इस बार बढ़ा है। पिछली बार हमारे वोट 900 थे, इस बार हमारा वोट 1.5 मतलब 1000 क्रॉस करके 1050 है। तो ये हमारा मोरल बहुत हाई है। अगले साल 2 साल मैक्सिमम इनका सफाया होना है कैंपस से। इन्होंने आज पुतला हमारा जलाया एबीवीपी का। पहली बात तो हमें इस बात की खुशी है कि इनको अगरबत्ती और दिए में भरोसा हुआ। 9 फेब्रुवारीला देशद्रोही घोषणांचा जो एपिसोड झाला त्यानंतर या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। मैदानात जरी अभाविप दिसत असली तरी पडद्यामागून सुब्रमण्यम स्वामी, स्मृती इराणी यांची मोठी धडपड होती। म्हणूनच या निवडणुकीचे पडसाद पुढचा काही काळ देशाच्या राजकारणावर पडताना दिसतील। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।